नांदेडमध्ये खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलंय। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकास कामांसाठी 200 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे। त्याच अनुषंगाने खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पाठपुरावा करून नांदेड शहरासाठी 36 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला। शहरामधील जवळपास 55 भागामध्ये आज या कामांचं भूमिपूजन करण्यात आलं। जनतेला या कामांचा निश्चितच लाभ होईल असं वक्तव्य मराठवाडा विकास संकल्प अध्यक्ष प्रवीण साले यांनी व्यक्त केले। नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रयत्नाने आपले राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे पालकमंत्री आदरणीय गिरीशजी महाजन यांच्यामुळे नांदेड शहरामध्ये प्रथमच 36 कोटी रुपयाचे विकास कामे मंजूर करण्यात आली। शहरातील जवळपास 55 भागामध्ये ही विविध विकास कामे होणार आहेत। आज त्या विकास कामाचा शुभारंभ ओंकारेश्वर नगर येथील या हनुमान मंदिरातून आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात केला। यानंतर गाडीपुऱ्याच्या रेणुका माता मंदिरामध्ये एक उद्घाटन सोहळा होणार आहे आणि हडको बस स्टॉपला सिडको भागात देखील एक उद्घाटन सोहळा होणार आहे। विविध विकास कामाच्या जी लोकांची भूक होती, जी मागणी होती, त्याला प्रतिसाद दिला पाहिजे म्हणून खासदार साहेबांनी सातत्याने प्रयत्न केले। महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन झाल्यानंतर पूर्वीच्या सरकारने काही निधी दिला नाही, पण द्रष्टे असलेले नेते देवेंद्र फडणवीस यांनी चिखलीकर साहेबाच्या शब्दाला मान देऊन त्यांच्या लोकसभा मतदारसंघात जवळपास 200 कोटी रुपये आणि नांदेड शहरामध्ये 36 कोटी रुपयाचं नियोजन आपण केलं होतं। त्याचा आज शुभारंभ झाला आहे। त्यामुळे अनेक ठिकाणच्या जनतेला या विकास कामाचा निश्चितच लाभ होईल।